नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे आणि निलेश लंके आता अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले आहेत. ठाकरे गटाचे मावळचे उमेदवार असलेले संजोग वाघेरे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आदित्य ठाकरे, अमोल कोल्हे त्याचबरोबर रोहित पवार हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. खंडोबा माळ चौक ते आकुर्डीमधील PMRD कार्यालयापर्यंत पदयात्रा असणार आहे. तर तिकडे अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंके आज आपला उमेदवारी अर्ज भरतील. निलेश लंके अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झालेले आहेत. अत्यंत साधेपणानं ते आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत. तर ही दोनही दृश्य आपण पाहतो आहोत. मावळमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. पदयात्रा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. अनेक नेते या पदयात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. तर तिकडे अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंके आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मावळमध्ये संजोग वाघेरे विरुद्ध श्रीरंग बारणे असा सामना आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी रणजित जाधव हे स्वतः आहेत आणि त्यांच्यासोबत संजोग वाघेरे देखील आहेत. रणजित, नक्कीच आज मावळ लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार, शिवसेना गटाचे, उद्धव ठाकरे गटाचे मशाल चिन्हाचे उमेदवार संजोग वाघेरे हे जे आहेत ते आज अर्ज या ठिकाणी दाखल करणार आहेत. यासाठी मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे त्यांनी या ठिकाणी सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आता संजोग वाघेरे, काय सांगाल, आज अर्ज तुम्ही दाखल करताय, काय रणनीती असणार आता पुढची? याच्यामध्ये आता आम्ही आमच्या गावचं ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरामध्ये जाऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन, छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले यांचा आशीर्वाद घेऊन पुतळ्यावरती जाऊन त्यांचं अभिवादन करू. त्यानंतर चिंचवड गावामध्ये मोराया गोसावी मंदिरात जाऊन मोरायाचा आशीर्वाद घेऊन आकुर्डी या ठिकाणी खंडोबा मंदिरामध्ये आम्ही सर्वजण जमणार आहोत. आणि तिथून सगळेजण फॉर्म भरायला त्या ठिकाणी जाणार आहेत. आणि त्यामध्ये आदरणीय आमचे पक्ष युवा पक्ष प्रमुख माननीय आदित्य साहेब ठाकरे, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे रोहितदादा पवार, त्याचप्रमाणे काँग्रेसचे संजय जगताप, त्याचप्रमाणे आमचे म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे बाळाराम पाटील शेकापाचे असे आणि सचिन भाऊ आयर असे प्रमुख नेते मंडळी त्यामध्ये सामील होणार आहेत. आणि खंडोबा मंदिरापासून तर फॉर्म भरेपर्यंत आमची रॅली जाणार आहे. नक्कीच घाटाखालचे जे काही नेते देखील या ठिकाणी आलेले आहेत, काय सांगा, घाटाखाली काय परिस्थिती निर्माण आहे? मी रायगड जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष आहे महेंद्र गरत. घाटाखाली काय झालंय का, मागच्या वेळेला ज्यांना 2 वेळेला उमेदवार आमदार खासदार निवडून दिले ते बारणे बेपत्ताच आहेत. घाटाखाली त्यांनी तिन्ही मतदारसंघात काही काम केलेलं नाही. स्वतः फक्त पार्किंग घेण्याचं काम केलं. अनेक तिथं उद्योगधंदे आहेत, तिथं लोकांना रोजगार नोकऱ्या द्यायच्या होत्या. एका युवाला त्यांना नोकरी दिलेली नाही. आणि एवढा CSR फंड JNPT तो 250-300 कोटी त्या गावांचा विकास करावा आहे. तो पैसा सर्व देशाच्या इतर भागामध्ये गेला आणि म्हणून पूर्ण जनता नाराज आहे. निष्क्रिय राहिले आहेत बारणे. आणि आज जसं सिडकोचा अतिक्रम. तर ही दोनही दृश्य आपण पाहतो आहोत. मावळचे उमेदवार संजोग वाघेरे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर तिकडे अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंके हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत. तत्पूर्वी त्यांनी गावातील मारुती मंदिरामध्ये आज हनुमान जयंतीनिमित्त दर्शन देखील घेतलेलं आहे. निलेश लंके विरुद्ध भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील असा सामना अहमदनगर दक्षिणमध्ये रंगतोय. तर आता हे दोनही उमेदवार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रवाना झालेले आहेत. कालच मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तर सुजय विखे पाटील यांनी देखील काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर आज महाविकास आघाडीचे हे दोन्ही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.